गोष्ट हातात घेतली बाबा घेतली का तुमचं नाव सांगा. राजेंद्र कुमार मारुती भोळे. जोरात सांगा. राजेंद्र कुमार मारुती भोळे. बर. तुमचं नाव सांगा काकू. गंगासागर राजेंद्र भोळे. बर. मुक्ताबाई लक्ष्मण भोळे. मायादेवी श्यामराव भोळे. सांगा. इंदुबाई भीमराव भोळे. मारुती रेणुकाबाई रेणुकाबाई मारुती भोळे. रेणुकाबाई मारुती भोळे. सांगा. तू सांग की आता आम्ही काय सांग काय सांगायचं. तू सांग की बापूचं तो नाव सांग. सरशाबाई संभाजी भोळे. सरशाबाई संभाजी भोळे. भोळे. तो तोंडमध्ये हल्ले दिसते. आम्ही सांगून काय पाहिजे तू हल्ले. मला काय कळालं? कथा कोण सांग नाही कळलं ना. तुम्ही सांगता सगळी कथा. काकू तू सांग माहिती माहिती आहे की नाही. म्हणजे आमचे मामा लह्याला जाऊ लागले. बोल 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 सांग. रस्त्यात भेटले महाराज. मामा तिकडे लोह्याकडून महाराज येऊ लागले लोह्याहून. त्याच्या हातात कंदील होता. मामाला म्हणले जळबा तुझ्या खिशात पैसे हत महाराज. दर्शन घेतलं महाराजाचं. ते खिशातला खुर्दा काढून महाराजाच्या हातात ठेवला. हिंग जळबा खंदील तुला तू हा उजेड होतय म्हणते. दर्शन घेतलं. मग मामा महाराजा संग घरीच आले. गेले नाही लोह्याला. बर. मग नंतर काय झालं सांगा. नंतर मग कंदिलाचा आशीर्वाद भेटला तुम्हाला. भेटला. हो. भरपूर भेटला. हा मग नंतर काय झालं सांगा. आशीर्वाद भेटला. असे जात येत महाराजाच्या दर्शनाला. जात येत यायचं उजेड झाला बकळं उजेडासारखं झालं की म्हणजे. हा. आता सविस्तर सांगा थोडं. नंतर काय झालं सांगा. कंदिलांचा आशीर्वाद भेटला तो. खंदील आहे आणखी. हो आणा किती कंदील. आणि ते दाखवून शूटिंग मध्ये घेतो. आता तुमचे सासरे म्हणजे जळबाजी भोळे आणि त्यांच्या वडिलाचं नाव गंगाराम. जळबाजी गंगाराम भोळे. जळबाजी गंगाराम भोळे. बर. आणि तुमच्या सासूबाईचं नाव खोबराबाई जळबाजी भोळे. बर बर बर. मग जळबाजी भोळेला किती मुलं. 4. नाव सांगा त्याची. संभाजी जळबाजी भोळे. हा तुम्ही सांगा. संभाजी जळबाजी भोळे. हा त्यांची पत्नी सरस्वतीबाई. हे सरस्वतीबाई ह्या. बर. आणि त्याच्या 2 नंबर मारुती जळबाजी भोळे. रेणुकाबाई पत्नी त्याची. बर. त्याच्या 3 नंबर मुलगा लक्ष्मण जळबाजी भोळे. ही पत्नी बर. मुक्ताबाई. मुक्ताबाई. हा. आणि एक मुलगा नांदेडमध्ये राहते आमचा चुलता. बर. रुक्माजी भोळे. बर. रुक्माजी जळबाजी भोळे. बर. त्याच्या पत्नीचं नाव भीमाबाई. बरं बरं बरं. आणि मुलगी तुम्ही कोणाचे चिरंजीव. मारुतीचा. मारुतीचा म्हणजे ह्या तुमच्या मधल्या बसलेल्या ह्या आई तुमच्या आई. ह्या आई. ह्या चुलत्या आता. हो 2 चुलत्या. एक चुलती नांदेडमध्येच राहते आमची. बर. म्हणजे हे नंतर आशीर्वादानंतर ही मुलं जन्मले का योगीराजाच्या. नाही तेव्हा होती ती. होते का. हा एवढाली बारीक बारीक होती म्हणून आम्हाला कळत नाही ती गोष्ट. हो हो हो. ती यायला माहिती. 3री पिढी आहे. आमचा महाराज जन्मही नव्हता आहे की नाही. आमचा जन्मही नव्हता. हो हो हो. ते खंदील दे रे इथं. कुठल्या त्याला हे कर जरा. म्हणजे हाच कंदील योगीराज निवृत्ती महाराजांनी तुम्हाला दिलेला आहे देवानी. बर. मग याला तुम्ही सांभाळून ठेवून त्याची पूजा वगैरे करता. बर बर. चांगली गोष्ट. मुलाला आवड महाराजा म्हणून तर महाराज एक हात होती की आमची.
नाव सांगा की आत्याचं तुमच्या. सांगतो की. हो. चार भाऊ एक बहीण, चौघं भाऊ एक बहीण. काय बहिणीचं नाव? पताबाई कुठं दिलं? रामराव महाबळे. रामराव महाबाई कुठं दिलं? कोण्या गावात? लोह्याला दिलं का? बरं.